करुणा शर्माची पुढची चाल आणि धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात. कारण धनंजय मुंडे यांच्या विरोधात आता करुणा शर्मा यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली. आधीच बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधक आणि सत्ताधारी आमदारांच्या रडारावर असलेले राज्याचे अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आधीच खोलात गेलेला आहे. आता त्यासोबतच करुणा शर्मा ह्या सुद्धा धनंजय मुंडेंचा करट कार्यक्रम करण्याच्या मार्गावर आहे. कारण म्हणजे धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यासोबतच धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणाची माहिती लपवली असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे आधीच अडचणीत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. बरं, नेमकं करुणा शर्मा यांच्या याचिकेत नेमकं काय आहे याच्यावर एक नजर टाकूया. त्यांनी केलेल्या याचिकेत धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप केला. तर एवढंच नाही तर धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणाची माहिती लपवली. त्याचबरोबर तिच्या प्रॉपर्टी संदर्भात कुठलाही उल्लेख केलेला नाही. फक्त तिच्याकडे झालेली 2 मुलं त्यांचा उल्लेख केलेला आहे. त्या दोघांमध्ये ज्या केसेस पेंडिंग आहेत, मुंबई, संभाजीनगर, पुणे आणि बऱ्याच ठिकाणी त्यांचा कुठेही उल्लेख केलेला नाही. ही सगळी माहिती त्यांनी लपवून ठेवलेली आहे. कायद्याप्रमाणे जर निवडणूक फॉर्म भरताना कुठलीही माहिती लपवून ठेवली तर त्याला 6 महिन्याची शिक्षा होऊ शकते. त्याला पुराव्याची गरज नाही, कारण सगळी कागदपत्रे पुरावे आमच्याकडेच आहेत, असं करुणा शर्मा यांनी म्हटलेलं आहे. तर अशा अशातच धनंजय मुंडे यांच्या मागे आधीच बीड प्रकरण, त्यासोबतच विरोधी पक्ष व देशमुख घराणं हात धुवून पाठीशी मागं लागलेला आहे. आणि त्यातच आता हे नवीन प्रकरण धनंजय मुंडे यांच्या भोवती लागलेलं आहे. की यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.